ऐकलात ना आवाज? एकदम कुरकुरीत. पण तुमची केळी चिप्स मात्र अशा प्रकारे कुरकुरीत होत नाहीत का? कारण ही एक चूक 90% लोक करतात, ज्यामुळे केळी चिप्स मऊ पडतात. तर आज आपण अजिबात मऊ न पडणारे 100% कुरकुरीत आणि अगदी 10 ते 15 दिवस टिकणारे केळी चिप्स घरीच बनवणार आहोत. सगळ्या सिक्रेट टिप्स इथे सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथे आपण 1 डझन म्हणजेच 12 केळी घेतलेली आहेत. केळी चिप्स करण्यासाठी आणि ते छान कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळांची निवड. तर केळी चिप्स करण्यासाठी केळी घेताना ती एकदम कच्ची अशी घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा अशा प्रकारे सालं काढतो ना, तेव्हा त्याच्यातून असा एक चिकट पदार्थ बाहेर पडला पाहिजे, इतकी ती कच्ची असावी. अजिबात पिकलेली किंवा पिकायला लागलेली केळी घ्यायची नाहीत, त्याची केळी चिप्स बनत नाहीत. बाहेर जे चिप्स मिळतं त्यासाठी प्रामुख्याने नेंद्रण केळी वापरली जातात, पण ही केळी जास्त करून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या भागातच पिकतात. आणि आपल्या महाराष्ट्रात जी केळी वापरली जातात ना, ती राजेरी केळी असतात. आपण आज जी वापरली आहेत ती नेंद्रण केळीही नाही आहेत आणि राजेरी केळीही नाही आहेत, तर ही आहेत आपल्या घरची, आपल्या शेतातील देशी केळी. यापासून आपण चिप्स बनवलेलं आहे, तरी पण ते 100% कुरकुरीतच बनणार. ते कसं बनणार आहे, कोणत्या टिप्स फॉलो करायच्यात हे अजून पुढे सांगतेच मी तुम्हाला. आणि हो, आजपासून आपण मुलांचा कोरडा खाऊ ही सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आपण 8 प्रकारचे कोरडे खाऊ बघणार आहोत. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पोटॅटो पिलरच्या साह्याने मी साधारण 4 केळांच्या साली काढून घेतल्यात. एकदम सगळ्या केळांच्या साली काढायच्या नाहीत, कारण सगळ्या साली जर एकदम काढल्या ना तर ती काळी पडतात. म्हणून अशा 4-4 केळांच्या साली काढून घ्यायच्या. इथे बघा, मी तुम्हाला दाखवते तेवढ्याच जाडीचं आपल्याला हे चिप्स बनवायचे. अगदीच जाड नको किंवा एकदम पातळही नको. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप एक सांगायची राहिली की केळांच्या साली काढताना हातांना आणि नखांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि मग केळाच्या साली काढायला घ्यायच्या. असं केलं तर आपले हात आणि नख काळी पडणार नाहीत. कुरकुरीत केळी चिप्स होण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हे चिप्स करताना असे थोडेसे मध्यम करायचे, म्हणजेच जास्त जाड करायचे नाहीत किंवा अगदीच पातळ करायचे नाहीत. खूप जाड केले तर ते तळल्यानंतर मऊ पडतात आणि दातांनाही चिटकतात. अगदीच पातळ केले तर ते खायला तितकी मजा येत नाही आणि पटकन करपू शकतात. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे मध्यम जाडीचे करून घ्यायचे. सुरुवातीला 2 केळांचे मी करून घेतलेत. हे तेलामध्ये सोडते आणि त्यानंतर आपण तळत तळत बाकीचेही करूया. इथे तेल छान गरम केलेलं असावं, ही पण दुसरी महत्त्वाची टीप आहे. आणि एक एक करून आपल्याला याच्यामध्ये हे चिप्स सोडायचे आहेत. एकदम सगळे आपण सोडू शकत नाही, कारण केळी चिकट असतात, ते चिप्स एकमेकांना चिटकून बसतात. त्यामुळे एक एक करून चिप्स तेलामध्ये सोडायचे. जेवढे मावतील तेवढे चिप्स मी तेलामध्ये सोडून घेते. 1 मिनिटभर खालच्या बाजूने तळल्या गेल्यानंतर मग आलटपलट करून आपल्याला हे तळून घ्यायचे. साधारण किती मिनिटांपर्यंत एक बॅच तळायची, ज्यामुळे आपले चिप्स मऊ पडणार नाहीत, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे तळत आहे तोपर्यंत इकडे आपण अजून चिप्स करून घेऊयात. खिसणीने केले तरीही चालतात, पण काय होतं, खिसणीने बऱ्याच वेळा जाड किंवा पातळ पडू शकतात. माझंही तसं झालं, मी खिसणीने करायला गेले पण ते खूप जाड व्हायला लागले, म्हणून मला हे चाकूने करणं सोपं वाटलं. इथे आपली पहिली बॅच तळून तयार झाली आहे. हे बघा, अशा प्रकारे ते तेलावरती तरंगून येतात आणि झाऱ्याला पण असे कुरकुरीत जाणवतात. तेव्हा समजायचं की आपले चिप्स तळून तयार झालेत. रंगही बदलतो. आता आपण याच्यातलं तेल नितळून घेऊ आणि टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. जास्तीचं काही तेल पित नाहीत आणि थोडंफार तेल राहिलेलं असेल ना, ते टिश्यू पेपरवरती काढल्यामुळे निघून जातं.
केळी चिप्स करताना सगळ्यात महत्त्वाचं तेलाचं टेम्परेचरच असतं. अगदीच गार तेलामध्ये कधीच केळी चिप्स सोडायचे नाहीत. तेल छान गरम झालेलं असावं आणि मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे तळायचे असतात. इथं दुसरी बॅचही मी सोडून घेतली आहे. ही पण आपल्याला छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे. तुम्हाला जर हा मुलांचा खाऊ ही सिरीज बघायला आवडणार असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. फक्त अधूनमधून हे चिप्स आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचे, तसेच सोडून द्यायचे नाहीत तेलात, नाहीतर ते एकसारखे तळणार नाहीत. इथं आपली दुसरीही बॅच तळून तयार झालेली आहे आणि मी सगळ्याच 1 डझनभर केळाचे अशाच प्रकारे चिप्स करून तळून घेते. तर आता तुम्हाला सांगते की एक बॅच तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण 5 ते 6 मिनिट लागतात. त्यामुळे आपले परफेक्ट कुरकुरीत असे चिप्स तयार होतात. आता सगळ्यात शेवटी मी कढईतलं तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आपण केलेले सगळे चिप्स घातले. आता याला आपण मीठ आणि तिखट लावणार आहोत. तुम्ही जर थोड्या प्रमाणात करत असाल ना तर ज्या वेळेस आपण तळून बाहेर काढतो ना त्यावेळेसच लगेच मीठ आणि तिखट लावा. त्यामुळे एकदम छान असं त्याला मीठ तिखट लागतं. पण मी डझनभर केळाचे करणार होते, त्यामुळे ते प्रत्येक वेळी शक्य नव्हतं. म्हणून मी काय केलं, सगळे करून घेतले आणि आता अशा प्रकारे मीठ आणि तिखट लावून घेते. असं लावलं तरीही चालतं. तर आजपर्यंत तुम्ही खूप सारे केळी चिप्सचे व्हिडिओ बघितले असतील, पण तुम्हाला जर शंका वाटत असेल की बाबा होईल की नाही, येतील का नाही, तर ती शंका आता मनातून काढून टाका आणि आपण सांगितलेल्या टिप्स फॉलो करून हे केळी चिप्स एकदा नक्कीच बनवून बघा. 100% परफेक्टच होणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.